हलवू नका तुम्ही जागेवर थांबा. समोर बघा इथं समोर. नामदेव वेदा खरात, इकडे बघा. गाव कोळेगाव. काय पथक आलतं? हा, केंद्रीय पथक आलं रात्री 7:30 वाजता. बर, काय म्हणलं? काय म्हणते ते देतो न घेतो न एवढंच झालं. काय माना हलवते ती, काय काय करते ती. आणि व्यवस्थितपणा लोकांना बोलले नाही त्यांनी. लोकांच्या अडचणी सुद्धा ऐकून घेतल्या नाही. त्या नुसतं हो हो करून गेली. रात्रीच्या अंधारात त्यांना मोठं शेत दिसलं की? कुठलं दिसतंय मोठं? मग कशाच शेत दिसतंय? या रोडवरनं? हा, रोड म्हणून काय दिसतंय? रोडवरून तपासणी करायला काय गावलं तुम्हाला? बर. हां, नुसतं ते ड्युट्या करायच्या म्हणून करून गेली येऊन. दुसरं काही सुद्धा नाही. दुनियाची नुकसान झालेली काय बघितली होती ती? रात्री टॉर्च दिसते का? काय काय दिसत नाही टॉर्चमध्ये. काय दिसणार आहे? इथंच उभारले ते. खाली बघितलं नाही जाऊन बंधाऱ्याकडे. काय लोकांचे काय गेले, ऊस गेले, पुन्हा कांदा वाहून गेले, रानं खरडून गेलेली. काय बघितलं त्यांनी? रोडवरून काय दिसतंय का तुम्हाला सांगा रात्रीला? सरकार काय बोलतो की जगाचा पोशिंदा शेतकरी, जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणतोय खरा आहे, पण शेतकऱ्याचं काय हाल आहे तर काय नाही ह्याचं काय लक्षच नाही. संध्याकाळी येते, पाहणी करते, गाडीतनं उतरायचं नाही, काय नाही, आणि बॅटऱ्या दावायच्या अशा, आणि बघायचं ही बाबा बंदरा किती वाहून गेलाय, कुणाचं शेत किती खरडून गेलंय, काय गेलंय, कांदं गेले ते का काय ऊस गेलाय काय, ह्याचं बघायचं काहीच नाही. आणि त्यांना नीट मराठी बोलता येत नव्हतं आणि हिंदीमध्येच बोलायचं. ती काय हिंदी शेतकऱ्यांना कळती, नॉर्मली हिंदी कळते सवरती, पण ती काय बोलायच्या मनस्थितीतच नव्हती. त्यांच्यातच आपसात बाता करायच्या आणि बघत राहायची, देखरेख करायची. पण आमच्याकडं काय एवढं लक्ष त्यांनी दिलेलं नाही. आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले की बाबा शेतकऱ्यांची दिवाळी गोड करतो म्हणले, एवढंच खरं. आम्ही त्या आशेवर बसलो, पण आम्हाला दिवाळी झाली. आता काही जणांना पैसे आलेत, काही जणांना आले नाहीत. दिवाळी कशाची गोड केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची? रात्री केंद्राचं पथक आलं तरी रात्रीच्या वेळी अंधारात आलं आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची व्यवस्थित पाहणी केली नाही. आणि ग्रामस्थ आम्ही आमचे जे मुद्दे मांडत होतो त्यांची ऐकून घेण्याची पण मनस्थिती, कुठल्या प्रकारची मनस्थिती नव्हती. आम्हाला इथं प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे, पलीकडल्या सहज जरी पाणी नदीला आलं तर बंधारा पाण्याखाली जातो. आमची प्रामुख्यानं रस्त्याची मागणी होती. व इथं मोठा ब्रिज. केंद्राचं पथक काय म्हणलं रात्री येऊन? केंद्राचं पथक त्या साहेबांनी कुणाचं ऐकून घेतलं नाही, फक्त मान हलवण्याचा प्रकार केला. करतो धरतो सुद्धा त्यांच्या हातवंडातनं शब्द आलेला नाही कुठल्या प्रकारे. अंधारात कशी नेमकी पाहणी केली? काय रोडवर आले, एक जणांना फक्त बॅटरी दाखवली, पूर्ण बंधारा सुद्धा त्यांनी बघितलेला नाही. इथली काय परिस्थिती आहे ही सुद्धा बघितली नाही. आम्ही सांगत होतो बाबा आमचं ऊस वाहून गेले, कांद्याची पिकं वाहून गेले, त्यांना आमचं सांगितलेलं कळलेलं सुद्धा नाही काय झाले ते. इथं संध्याकाळी झोपायचो आमची सोय नाही. समजा पत्रे बित्रे पडल्यात, डांब पडल्यात, पाण्याची सोय नाही. हो, समजा अडचण येते. आता कोणाचं रान खरडून गेलं, काय गेलं, इथं समोर येऊन काय त्यांनी पाहणी केली नाही. इथं रोडवर येऊन नुसतंच कुठं बॅटऱ्या लावून, टॉर्चचा मोबाईल लावून एवढं रोडवरनच बघून गेली. काय कोणाला काय आलं गेलं, येणार आहे ही स्वा काय कुणाला माहिती नाही. हो, येऊन गेले तिथे बघून. अधिकारी तुमच्या सोबत काय ते आले किती 7-7:30 वाजता येऊन काय बोलायचं, कोणाच त्यांनी ऐकूनच घेत नाही. काय बोललेली केलेली. त्यांना काय मराठी कळत नव्हतं का? काय आता काय मराठी कळत होतं का नाही, त्यांनी आमचं ऐकूनच काय घेत नाही. त्यांचं चालू होतं. रोडवरनं ते खालीच उतरले नाहीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.